मूकनायकच्या दर्शकांनो, स्वाती जमदाडेचा आपणास नमस्कार। आज आपण पाहणार आहोत चोरीची एक विशेष बातमी। दर्शकांनो, यापूर्वी चोरी दरोडा हे रात्री अपरात्रीच्या वेळी घडलेली असायची, परंतु आता चोराने नवीन शक्कल लढवत दिवसाढवळ्या घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरी होत आहे। अशीच एक चोरीची घटना दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा या ठिकाणी राहत असलेले शेख कलीम यांच्या घरी झाली होती आणि तब्बल चोरांनी रोख रक्कम आणि दागिन्यांसह 1,69,000 रुपयांची चोरी केली होती। विशेष म्हणजे या चोरांची स्वतःहून दिग्रस पोलिसांना दुसऱ्यांचे नाव सांगत बाहेरगावच्या चोरांनी चोरी केली आहे असे सांगितले आणि दिग्रस पोलिसांचे लक्ष विचलित केले। परंतु दिग्रसचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी एक टीम तयार करून या चोरांचा शोध घेतला आणि या चोराला ताब्यात घेऊन 6 सप्टेंबर पर्यंत पीसीआर घेऊन या चोरांची कसून चौकशी करत चोरी झालेल्या रकमेपैकी 1,44,000 इतकी रक्कम ताब्यात घेतली आणि पुढील तपास या चोरांच्या प्रकरणात आणखी मोठी रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे। तर चला पाहूया दिग्रसचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या माध्यमातून या चोरीविषयी सविस्तर माहिती। पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीतील देऊरवाडा गावामध्ये दिनांक 26/7/2024 रोजी शेख कलीम शेख हुसेन यांच्या घराचं घर फोडून चोरी झालेली होती। त्या संबंधाने पोलीस स्टेशनला अपराध नंबर 458/24 कलम 305A 331/4 अन्वये BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपासावर होता। असं टोटल सोन्याचा नेकलेस, कानातील झुमके आणि 2 सोन्याच्या अंगठ्या, घरगुती वापराचे भांडे व नगदी 35,000 असा 1,79,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता। सदरचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाटकर, त्यांचे सहकारी गाढे, DB पथकातील केशव चव्हाण आणि सुजित जाधव अशी टीम तेव्हापासून तपासाला लागलेली होती आणि दिनांक 2/9ला सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून इंट्रोगेशन करून विद्यमान न्यायालयासमोर हजर केलं आणि विद्यमान न्यायालयाने दिनांक 6/9 पर्यंत आम्हाला PCR दिला। PCRमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमालसुद्धा दिला। चोरलेला मुद्देमाल एक सोन्याचा नेकलेस, हार 15 ग्रॅम 80,000 किंमत, 2 कानातील झुमके 5 ग्रॅमचे 22,000, 2 सोन्याच्या अंगठ्या 8 ग्रॅम